कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। मुंबई गोवा महामार्गावर 12 तास अवजड वाहनांना बंदी, रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांचे आदेश। श्रीदेवी काळकाई आणि भैरी चाळकोबा पालख्यांची भेट, हजारो भक्तगणांनी अनुभवला पालखी भेटीचा आनंद। धुलीवंदन सणाच्या अनुषंगाने पेण पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान 311.18 ग्राम वजनाचा गांजा हस्तगत। आणि लांजा तालुक्यात वानरांकडून आंबा बागायतींचे मोठे नुकसान, वानरांचा बंदोबस्त करण्याची होतीये मागणी। पाहुयात सविस्तर वृत्त। होळी आणि धुलीवंदनाला मोठ्या संख्येने मुंबईकर मंडळी गावी शिमग्यासाठी आली असून या मंडळींना पुन्हा मुंबईकडे सुखरूप आणि वेळेत पोहोचता यावं यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून अवजड वाहतुकीस आज दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील रायगड जिल्हा हद्दीतील मुंबईच्या दिशेकडून खारपाडा ते कशेडी बोगदा आणि गोवा दिशेकडून येताना कशेडी ते खारपाडा असा मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। पाली, खोपोली, पुणे मार्गावरील देखील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, तर इतर अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या वाहनांना सवलत असणार आहे। होळी आणि धुलीवंदन सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोकणवासीय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी आले आहेत। त्याचबरोबर शनिवार आणि रविवारची सुट्टी साजरी करण्यासाठी पर्यटक देखील मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले। हे सर्वजण रविवारी परतणार आहेत, त्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपासून माणगाव परिसरात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती, त्यामुळे वाहतूक नियमन करणे अवघड होत होते। ही बाब लक्षात घेऊन रविवारी महामार्गावरील वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे। कोणत्याही प्रकारे अपघात घडू नये, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी 16 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी ते पेण तालुक्यातील खारपाडा दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। संपूर्ण कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील श्रीदेवी काळकाई आणि कळंबणी गावचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी चाळकोबा यांची सीमेवर भेट झाली। 2 पालखीच्या भेटीच्या सोहळ्याचा क्षण अत्यंत आनंदाचा होता। हजारो लोक या भेटीच्या सोहळ्याला उपस्थित होते। 4 वर्षांनंतर एकदा ही भेट होते। ग्रामदेवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी घरोघरी जात आहेत। याच दरम्यान भरणे नाका आणि कळंबणी या 2 गावच्या सीमेवर मुंबई गोवा महामार्गावर या 2 देव्यांच्या पालख्या एकमेकांसमोर भेटल्या आणि भक्तांच्या आनंदाला पारावरच उरला नाही। दोन्ही देवांच्या पालख्या मोठ्या उत्साहात नाचवल्या गेल्या, देवींच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी मुंबई गोवा महामार्गावरील 1 लेन पालखी भेटीवेळी बंद ठेवण्यात आली होती। भाविकांचा प्रचंड उत्साह आणि भक्तिभाव यावेळी दिसून आला। कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे। उताचणी पौर्णिमेला गावदेवींचे होम लागल्यानंतर सगळीकडे ग्रामदेवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीला जात आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोतवली, मांडवकरवाडी या ठिकाणी देखील ग्रामदेवीच्या पालखीचे मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत करण्यात आले। देवीच्या पालखीच्या स्वागतासाठी विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली होती। पालखी समोरील गावातील महिलांनी लेझीम खेळत देवीचे स्वागत केलं। घरोघरी भक्तांच्या भेटीला आलेली पालखी परंपरेनुसार नाचवण्यात आली। हा सोहळा पाहण्यासाठी मध्यरात्री देखील शेकडो लोक मोठ्या भक्तिभावाने उपस्थित होते। कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिमगोत्सवाचा आनंद सध्या शिगेला पोहोचलाय। ग्रामदेवतांच्या पालख्या घरोघरी भक्तांच्या भेटीला जात आहेत, त्यावेळी पालखी नाचवण्याचा आनंद काही वेगळाच आहे। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पालखी नाचवली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील उधळे या ठिकाणी ग्रामदेवतेची अत्यंत जड आणि सजवलेली पालखी एकट्या व्यक्तीने डोक्यावर नाचवली, तसेच एकावर एक मानवी मनोरे रचत खांद्यावर पालखी घेऊन नाचवण्यात आली। अशा विविध प्रकारे देवीची पालखी नाचवण्याचा उत्साह सध्या कोकणात सुरू आहे।
लांजा तालुक्यातील आजगे येथील श्रीदेवी इटलादेवी आणि आडवली गावचे ग्रामदैवत श्रीदेव गांगेश्वर या बहीण भावाच्या पालखी भेटीचा सोहळा शनिवारी आडवली येथे पार पडला। हा बहीण भावाच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी दोन्ही गावातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती। आजगे येथील श्री रवळनाथ इटलादेवी देवस्थान असून इटलादेवी आणि आडवली येथील श्रीदेव गांगेश्वर या बहीण भावाची वर्षातून शिमगोत्सवात एकदा पालखी भेट होते। हा पालखी भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात। पालखी भेट आलटून पालटून होते, म्हणजे एका वर्षी इटला देवीची पालखी भाऊदेव गांगेश्वर याला भेटण्यासाठी आडवली गावी जाते, तर दुसऱ्या वर्षी श्रीदेव गांगेश्वर हा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आडवली येथे भेट घेण्यासाठी येतो। यावेळी दोन्ही बहीण भावांच्या पालखीसोबत हजारो भाविक देखील उपस्थित असतात। भाऊ गांगेश्वर याची भेट घेतल्यानंतर बहीण इटला देवीची पालखी 10 किलोमीटर अंतर चालून पुन्हा सायंकाळी आजगे गावी दाखल झाली। त्यानंतर रात्री देवीच्या मांडावर विविध कार्यक्रम पार पडले। रवळनाथ इटलादेवी देवस्थान आजगे, त्याच्यातून इटलादेवी बहीण आणि गांगेश्वर भाऊ गाव आडवली यांची ही वर्षाला या दिवशी भेट असते आणि ती दरवर्षी आलटून पालटून भेट असते। आणि यावर्षी आम्ही आजग्यातील इटलादेवी देवी आडवली गावामध्ये आलेले आहेत। त्याच्याबरोबर हजारो लोक भाविक आलेले आहेत। त्यांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि ही जी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे, ही परंपरा वर्षानुवर्ष शेकडो वर्षापूर्वीपासून ही चालू आहे। दोन गावाची जे दरवर्षी आलटून पालटून प्रत्येक गावाची म्हणजे ह्या दोन देवांची ही वार्षिक भेट असते। त्याच्यामध्ये हजारो भाविक त्याच्यात सहभाग घेतात। हिंदू राज्यकर्त्यांचं राज्य आहे आणि हिंदू जनाक्रोश मोर्चा तुम्हीच काढताय असं म्हणत भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली। पाहूयात की आजचा जो सत्ताधारी पक्ष आहे यांनी गेली 50 वर्ष सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षावर पाकिस्तानचे समर्थक म्हणून, मुसलमानांचे समर्थक म्हणून, 370 कलम म्हणून ह्या सगळ्याचं भांडवल करून त्यांनी आज 50 वर्षाच्या अनेक आरोप प्रत्यारोपानंतर अनेक प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करून शेवटी देशाच्या सत्तेवरती आले। मला दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की आज तुम्ही सत्तेवर आल्यानंतर पुन्हा तेच विषय का काढता, कशा करता काढता। हिंदू जन आक्रोश मोर्चा आज हिंदूंचं राज्य म्हणून तुम्ही देशावर आहे म्हणून सांगता, राज्यावर आहे हिंदू समर्थकांचं किंवा हिंदू विचारांच्या राज्यकर्त्यांचं राज्य आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चा तुम्हीच काढता। न्याय कोणाकडे मागता? राहुल गांधींच्याकडे। न्याय कोणाकडे मागता? उद्धवसाहेब ठाकरेंच्याकडे। सत्ता तुमची आणि न्याय मागता त्यांच्याकडे, उत्तर मागता त्यांच्याकडे। काय चाललंय काय? आणि म्हणून तो आता विषय जसा मागे पडला तसा आता हा कबरींचा विषय आलेला आहे। पुढं ॲनालिसिसर जे आहेत त्यांनी काल सांगितलं की संपूर्ण मुस्लिम धर्मामध्ये कबरीला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही। कबर आमचा त्या ठिकाणी श्रद्धेचं ठिकाण नाही। तुम्ही केवळ ह्याची औरंगजेबाचीच कबर कशाला? देशातल्या सगळ्या कबरी पाडा, आमचा विरोध नाही। त्याच्यावर जे कोणी दुसरे पॅनलवर बसले होते त्यांना उत्तर द्यायला जागा नव्हती आणि त्यांनी एक महत्त्वाची क्लिप दाखवली जी मी स्वतः ऐकली, मी स्वतः बघितली की देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही ह्या कबरी ज्या म्हणता त्या पाडत का नाही? तेव्हा देवेंद्र फडणवीस सांगितलं की ह्या कबरी कायदेशीरदृष्ट्या, घटनात्मक दृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करता ह्या कबरी कोणालाही पाडता येणार नाही। म्हणजे तुमचे राज्यकर्ते त्या कबरी पाडता येणार नाही म्हणून सांगतात आणि तुम्ही मात्र ह्या कबरी पाडतो आणि पाडा म्हणून सांगताय। तुम्हाला बंदी कुणी केली? आणि म्हणून देशाचा विकास करण्यामध्ये, राज्याचा विकास करण्यामध्ये, सर्व समाजाला मानसिक समाधान देण्यामध्ये हे राज्यकर्ते विफल झालेले आहेत, हे राज्यकर्ते अपयशी झालेले आहेत। म्हणून 50 वर्षाचा पुन्हा तोच एजेंडा घेऊन ते लोकांसमोर येतात आणि त्याच्या नैराश्यातून हे त्यांना बोलावं लागतं। एवढाच त्याचा अर्थ, याच्यापेक्षा त्याला फार महत्त्व नाही। सिंधुदुर्गातील मंत्री रोज शिवराळ भाषा वापरतात। राणेबंधूंकडून जी भाषा जिल्ह्यात वापरली जाते ती राज्याला काळीमा फासणारा प्रयत्न आहे। ज्या जिल्ह्याकडून आम्ही शिकलो त्या जिल्ह्यात गटारगंगा वाहिली जात असून तिन्ही लोकप्रतिनिधींची कीव यावी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलंय। मात्र या जिल्ह्यातून आता वेगळे आरोळ्या ह्या ऐकू येत आहेत की रोज माईक वरून जी शिवराळ भाषा इथले
जे मंत्री वापरत आहेत ही या जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला कुठेतरी काळिमा फासण्याचा हा एक प्रयत्न जो राणे बंधूंकडून जो चालला आहे हा दुःखद आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यालाचं बघून आम्ही शिकलो, आता तिथे ही गटारगंगा वेगळी जी वाहण्याचा एक दुर्दैवी एक प्रसंग जो महाराष्ट्राला उभ्या बघावा लागत आहे, हे एक विचित्र एक परिस्थिती, याचा आम्ही धिक्कार करतो. आणि कशासाठी हे करतात आहे तर मीडियामध्ये राहण्याकरता. हा द्वेष कशासाठी पसरवतात आहे? ती शब्दात त्यांची कोणची, त्यांची भाषा कोणची, की एकीकडे पाडगावकर म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. हे उठले की म्हणतात तुमचं आमचं काहीच सेम नाही. आणि विचित्र आणि विकृत जे बोलल्या जात आहे याचा धिक्कार त्यांच्याच या जिल्ह्यातून या ठिकाणी करणं मी माझं कर्तव्य समजतो. मात्र दुसरीकडे या जिल्ह्याचं जे योगदान आहे आणि इथला जो सभ्यपणा जो आहे, इथे एकापेक्षा एक सरस असे खासदार झालेले ज्यांनी संसदीय प्रणाली उभ्या महाराष्ट्राला नव्हे भारताला ज्यांनी दाखवून दिली, ते दंडवतेजी या जिल्ह्यातले की ज्यांनी पूर्ण आपल्या हयातीमध्ये विरोधी पक्ष कसा असावा याची सभ्यता घालून दिली आहे. सत्तेत गेल्यानंतर कसं राहावं हेही केलेली आहे. वेगळ्या पक्षाचे जरी आमचे असले तरी प्रभू जे आहेत ते पण केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, त्यांनी पण सभ्यतेचं एक मापदंड निश्चित केला आहे. त्यामुळे सभ्य, सुसंस्कृत आणि लोकशाही मूल्य दर्शविणारे त्यांच्या आचार विचार व्यवहारातून हे शिक्षण मिळत होतं. ते लोकप्रतिनिधी आज जिल्ह्यात दिलेले असताना आता एक मंत्री आहेत ते हम करे सो कायदा अशा स्वरूपात वागत आहेत. दुसरे आमदार जे आहेत ते सैराट आहेत. तर तिसऱ्यांना मंत्री न केल्यामुळे ते रुसून बसलेले आहेत, तर ते कुठे गेले आहेत ते काही दिसतच नाही. अशी 3 आमदारांची जी परिस्थिती या जिल्ह्यातली झालेली आहे, याची आता कीव यावी अशी एक परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्याबद्दलही मी खंत व्यक्त करतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे रविवारी सकाळी रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. काँग्रेस भवन येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. धुलीवंदन सणाच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातल्या पेण पोलीस स्टेशनकडून नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामध्ये 32 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 30,500 रुपये दंड आकारण्यात आलाय. तसेच 311.18 ग्राम वजनाचा गांजा, मादक आणि नशाकारक पदार्थ असे एकूण 6,000 रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आलाय. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील साटवली बेनीखुर्द बुद्रुक गावात वानरांचा उपद्रव वाढला असून ही वानरे तयार होणारे कलमी हापूस आंबे चावून नासधूस करत आहेत. तसेच गवारेडांकडून देखील नुकसान केले जात असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे आता शेतकरी त्रस्त झालेत. बेनी बुद्रुक येथील शेतकरी दीपक सुर्वे यांच्या बागेत वानरांनी तयार झालेले आंबे चावून सर्वाधिक नुकसान केलंय. वानरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात सुरू असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले. तसेच गवारेड्या करून देखील नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेला आंबा पीक वानर नुकसान करत असल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला असून वन खात्याकडून बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.